पुणे महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। मात्र पुण्यामधील एक टेकडी तोडून त्या ठिकाणी 2 प्रकल्प उभारले जातील। मात्र हे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पाला तिथल्या पुणेकरांनी मात्र चांगलाच विरोध केलेला आहे आणि पुणेकरांचा हा विरोध नेमका काय आहे, हे दोन्ही प्रकल्प नेमके काय आहेत जाणून घेऊयात। या निवडणुकीच्या विषयी पुणेकरांना नेमकं काय वाटतंय। पुण्याचं फुफ्फुस समजली जाणारी ही टेकडी फोडून 2 प्रकल्प करण्याचा शासनाचा निर्णय आहे आणि त्या दिशेने जी पावलं टाकली जात आहेत त्याला सजग पुणेकर विरोध करतायत। विरोधाचं कारण फक्त पर्यावरण हे नाही तर हा प्रकल्प खरंच आवश्यक आहे का आणि त्या पाठीमागची कारणं ही आर्थिक आहेत का, असे अनेक प्रश्न या नागरिकांना पडलेत। हे नागरिक आपल्या सोबत आहेत। हा जो प्रकल्प आहे ही टेकडी फोडून होणारा, तर त्याला विरोध तुमचा का आहे नक्की? 2015 साली हा जो प्रकल्प आहे हा इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं महापालिकेमध्ये, तेव्हा हा डीपीमध्ये काढून टाकण्यात आला होता। तसं सीएमनी पण तसं केलं होतं। आता परत 17 साली जेव्हा आता जे सीएम आहेत तेच परत तेव्हा सीएममध्ये आता पण आहेत, हा परत प्रकल्प डीपीमध्ये आणून काय साध्य करतात आम्हाला काय माहिती नाही आहे। पण टेकडीचं नुकसान जे करणार आहेत किंवा ॲक्विफायर जे आतमध्ये आहेत याचा फार नुकसान होणार आहे आणि हा एकच फक्त आपली दिस आर द लंग्स ऑफ पुणे, तर ह्याला वाचवणं आमचं महत्त्वाचं काम आहे। या टेकडीवरती खूप सगळे लोक म्हणजे सकाळी येतात संध्याकाळी येतात, काय नक्की इथं म्हणजे लोकांचं या ठिकाणी असतं? इथं एकतर खूप शांतता आहे आणि खूप छान एन्व्हायरमेंट आहे, प्रदूषण नाही आहे, त्यामुळं भरपूर लोक सॅटर्डे संडेसुद्धा पुण्यातले म्हणजे पंचवटीतच नाही पण पुण्यातले लोक लहान मुलांना घेऊन इथं फिरायला येतात आणि इथं मोर पण आहेत आणि छोटे पक्षी पण भरपूर आहेत, त्यामुळे मुलांना दाखवायला हे खूप छान आहे। तुम्ही कुठून आलेला? मी औंधचा रहिवासी आहे आणि मला सांगायचं हे आहे की वेताळ टेकडी पुण्याची सगळ्यात मोठी टेकडी, सगळ्यात मोठं जंगल आणि सगळ्यात मोठी नैसर्गिक पाण्याची टाकी आहे। ह्याच्या खाली ज्या पाण्याचा साठा आहे तो आजूबाजूच्या सगळ्या क्षेत्रांना पाणी पुरवतो। हे जे प्रकल्प आहेत म्हणजे टेकडी खालून जाणारे बोगदे आणि बालभारती पौडफाटा रस्ता हे पूर्णपणे विध्वंसक आणि घातक आहेत। ह्याच्यानी ट्रॅफिक कोंडीचा मामला सुटणार नाहीये आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी आर्थिक नफ्यासाठी हे राबवले जात आहेत, रेटले जात आहेत जनतेचा पैसा वापरून। तर ह्याच्यानी कुठलाच प्रश्न सुटणार नाही आहे, उलट त्यांना फायदा व्हावा आणि प्रायव्हेट व्हेकल्सना जास्ती प्रोत्साहन मिळावं ह्यासाठी हे केले जात आहेत। एक आणखी उल्लेख करायचा आहे की पुणे मेट्रोचा विस्तार जसा वाढतोय तर टेकडीच्या संपूर्ण आजूबाजूनी ती मेट्रो येणार आहे, पण त्याला मारक ठरणार आहेत हे रस्ते, कारण की प्रायव्हेट व्हेकल्सना प्रोत्साहन देणार आहे। पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या आशीर्वादाने ही केस सुप्रीम कोर्टामध्ये पुणे महानगरपालिकेने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची फी दिली ते तुमच्या आणि माझ्या पैशांनी दिलेली आहे। व्हाईल आम्ही जे सगळे नागरिक आहोत, आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तेव्हा आम्ही क्राऊड फंडिंगनी पैसे गोळा केले। तर सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की हा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करायला पाहिजे। एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करताना महानगरपालिका आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यामध्ये महान एक मोठं कारस्थान करतात। ते आपण जसं बोललो की ह्या प्रोजेक्टवरती ह्या टेकडींवरती 3-4 मोठे प्रोजेक्ट्स होऊ घातलेले आहेत। प्रत्येक प्रोजेक्टचा जर का तुम्ही बघितली तर त्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हा एक दिसतो, परंतु जेव्हा तो कॉम्पोजिट होतो 5ही प्रोजेक्ट जर एकाच वेळी झाले तर या 5ही प्रोजेक्टमुळे ही अख्खी टेकडी भुईसपाट होणार आहे। आपली आता मेट्रो होतीये आणि तिथे आपण बघितलं तर अगदी हिंजवडी ते चाकणपर्यंत आपण सगळीकडे जाऊ शकतो आणि अतिशय प्रदूषण वाढलंय, ट्रॅफिक कोंडी पण कमी होईल। मग त्याच्यासाठी हा टेकडी आणि फोडण्याचा आणि टनेलचा अट्टाहास का, हा माझा प्रश्न आहे। मी जनवाडीमधनं येतो आणि ह्या टनेलची सुरुवातच त्या जनवाडी गोकनगर भागातून होणार आहे आणि ऑलरेडी आम्ही ज्या भागात होतो आम्ही पानशेत पूरग्रस्त वसाहतमधून आमचं पुनर्वसन झालेलं आहे आणि पुनर्वसन करून आम्हाला तिथे ती घरं दिलेली आहेत। तीच घरं ती आता रस्ता रुंदीकरणाच्या नावाने ती तोडण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने यांचं काम पण सुरू झालं आहे। महसूल विभागाच्या आमच्या जनवाडी भागाला अनेक घरांना नोटिसा देखील आलेल्या आहेत। तर हा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त बिल्डर आणि राजकारण्यांच्या ह्याच्या म्हणजे त्यांना करायचं म्हणून आहे, बाकी जनतेला काही याचा फायदा होणार नाही, गोरगरिबांची यात घरं जाणार आहेत। तर आपण पाहतोय खूप दिवसांपासून किंबहुना काही वर्षांपासून पुण्यामध्ये हा टेकडीचा मुद्दा सातत्याने चर्चेला जातो आहे। या टेकडीच्या विरोधामध्ये आपण वेळोवेळी नागरिक एकवटल्याचं पाहिलं आहे, मात्र टेकडीच्या बाजूने असे कोणते नागरिक एकवटलेत हे कधीही पाहायला मिळालेलं नाही। त्यामुळे हा
प्रकल्प खरंच लोकांसाठी आहे की काही जणांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी? कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.